बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा अनिल देशमुख यांच्यावरती मोठा आरोप पाहायला मिळतोय। अनिल देशमुख पीए मार्फत पैसे घेत असल्याचा वाझेनं दावा केलाय। सीबीआयकडे सगळे पुरावे असल्याचा सचिन वाझे याचा दावा आहे। सचिन वाझे यानं लिहिलेलं देवेंद्र फडणवीस यांना पत्र आहे। त्या पत्रात हे दावे आहेत। जयंत पाटील यांचं देखील नाव या पत्रामध्ये आहे। मी नार्को टेस्टसाठी सुद्धा तयार असल्याचं सचिन वाझेनं म्हटलंय। देखिए जो भी है उनके सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है सारा, उनके खिलाफ गया है। मैंने सारे प्लीज सारे एविडेंस मैंने दे दिए। मैं तैयार हूँ, मैं कभी भी तैयार है, कभी भी तैयार हूँ, कभी भी तैयार हूँ। और किसी का नाम आप बता सकते हैं? और किसका नाम? गाड़ी में और किसी का नाम बता सकते हैं? किसका नाम गाड़ी में मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा हुआ है। तर थेट सचिन वाझे यांनीच ही माहिती दिलेली आहे। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, अतिशय महत्त्वाचे आणि खळबळजनक दावे आहेत आणि उघडपणे सचिन वाझेंनी हे सगळे सांगितलेले आहेत। एकीकडे खरं तर अशा पद्धतीनं बोलण्यास मंजुरी नसते ज्यावेळेला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आहात, मात्र तरीही हे महत्त्वाचे दावे केलेत वाझेंनी। प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख जे आहेत ते सत्ताधाऱ्यांवरून खास करून देवेंद्र फडणवीस यांच्यावरती विविध प्रकारचे आरोप करताना पाहायला मिळतात आहे ना। आज सचिन वाझे यांनी जे केलेले आरोप आहेत त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। सचिन वाझे हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। काल त्यांना जे रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं होतं आणि त्यावेळीच माध्यमांसमोर त्यांनी अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली। या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते उपस्थित केले आहेत। ते म्हणजे अनिल देशमुख जे आहेत ते पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, सीबीआयकडे तशा पद्धतीचे पुरावे आहेत, त्यांच्याकडे देखील तशा पद्धतीचे पुरावे आहेत। त्यांनी एक पत्र देखील देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं आहे। या पत्रामध्ये सविस्तर सगळ्या बाबींचा उल्लेख देखील केलेला आहे। शिवाय मी नार्को टेस्टला देखील तयार आहे असं देखील सचिन वाझे यांचं म्हणणं आहे। त्यामुळे एकीकडे अनिल देशमुख यांनी केलेले आरोप आणि आता सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवर केलेले आरोप यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। स्वाभाविक आहे याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आता राजकीय वर्तुळात उमटल्याशिवाय राहणार नाही। हे अशा स्वरूपाची सीबीआयने केलेली चौकशी असेल किंवा आलेल्या समोर हे पत्र जे आहे याबद्दलची वाच्यता ही मोठ्या प्रमाणात कधी झालेली नव्हती। ती वाच्यता आता कदाचित समोर येईल वाझेच्या या वक्तव्यानंतर असं वाटतंय का? नक्कीच स्वाभाविक आहे। वाझेंनी ज्या पद्धतीची माहिती जी आहे ती आता माध्यमांसमोर दिलेली आहे। स्वाभाविक आहे यामधून वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते आता उपस्थित होतील। राजकीय वातावरण यावरून तापलेलं आपल्याला पाहायला मिळेल, कारण अनिल देशमुखांनी केलेले आरोप जे आहेत ते ताजे आहेत आणि असं असताना तसं सचिन वाझेंनी अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत। फडणवीसांना पत्र देखील त्यांनी लिहिलेलं आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे या पत्रामध्ये नेमकं काय त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र एक प्रकारे खळबळजनक सगळे हे दावे जे आहेत ते सचिन वाझे यांच्याकडून करण्यात आलेले आहेत। नक्कीच या संदर्भात आता येत्या काळात फडणवीस सुद्धा या पत्राचा उल्लेख करतील असं वाटतंय का? कारण थेट उल्लेख केलेला आहे की मी यापूर्वीच फडणवीसांना पत्र लिहिलेलं होतं। जयंत पाटलांचं सुद्धा उघडपणे नाव घेतलेलं आहे, कशा पद्धतीनं पैसे घेतले जात होते याचाही उल्लेख केलेला आहे। आता यावरती फडणवीसांना सुद्धा अर्थातच प्रश्न केले जातील। या पत्राबद्दलची स्पष्टता आता खरंच भाजपच्या वतीनं किंवा फडणवीस स्वतः देतील असं वाटतंय का? नक्कीच यावरती प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे, कारण आपल्याला माहिती आहे की गेल्या 15 ते 20 दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये अनिल देशमुख यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते त्यावरून खळबळ उडाली होती। त्याचाच पुढचा धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी देखील देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली होती आणि आज सचिन वाझे यांनी अशा पद्धतीने वेगवेगळे खुलासे करणं शिवाय अशा पद्धतीचं एक पत्र जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे यावरती देवेंद्र फडणवीस असेल, भाजप असतील यांच्या प्रतिक्रिया तर येतील, विरोधकांच्या देखील प्रतिक्रिया येतील। त्यामुळे नेमकं या पत्रामध्ये काय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या सगळ्या आरोपांचं टायमिंग देखील महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की अनिल देशमुखांचे आरोप जे आहेत ते गेल्या काही दिवसापासून सुरू होते आणि त्यातच आता सचिन वाझे जे आहेत ते समोर आलेले आहेत। वैद्यकीय चाचणीसाठी त्यांना जे रुग्णालयात आणलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत। त्यामुळे
आता यावरती प्रतिक्रिया उमटणं, सत्ताधारी असतील, विरोधक असतील, स्वाभाविक आहे. या सगळ्या मुद्द्यावरती राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटतील. नक्कीच प्रतिक्रिया तर येतीलच. देवेंद्र, तुम्ही आपल्यासोबत असेच राहा. सचिन वाझेनं नेमकं काय म्हटलेलं होतं ज्यावेळेला पत्रकारांनी प्रश्न केला होता त्यावेळेला, तेही ऐकूयात. देखिए, जो भी है उनके सारे प्रूफ है उधर। पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है। और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है सारा, उनके खिलाफ गया है। मैंने सारे प्लीज सारे एविडेंस मैंने दे दिए। मैं तैयार हूँ, मैं कभी भी तैयार तैयार है कभी भी तैयार हूँ, कभी भी तैयार हूँ। नोट आलो। और किसी का नाम आप बता सकते हैं? और किसका नाम? किसी का नाम गाड़ी में नहीं सर। हाँ, और किसी का नाम बता सकते हैं? किसका नाम? गाड़ी में सर प्लीज। मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा हुआ है। तर सरळ आपण बघतोय खरं तर देवेंद्र की एकीकडे स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे सचिन वाझेनं की मी यापूर्वीच सगळे एव्हिडन्ससह म्हणजे पुराव्यांसह पत्र दिलेलं आहे आणि सगळी माहिती ही देवेंद्र फडणवीसांना दिलेली आहे. पीए थ्रू पैसे जात होते आणि नार्को टेस्ट करायला सुद्धा मी तयार आहे असंही यावरती सचिन वाझेनं म्हटलंय. याचा अर्थ नेमका काय समजायचा? नक्कीच हे प्रकरण जे आहे ते सातत्याने चर्चेत असतं. दर काही दिवसानंतर यामध्ये नवीन खुलासे जे आहेत ते होत असतात. मात्र अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपानंतर सचिन वाझे जे आहेत ते पहिल्यांदाच अशा पद्धतीने समोर आलेले आहेत आणि त्यांनी हे सगळे खुलासे केलेले आहेत. तर सीबीआयकडे देखील ह्या सगळ्याबाबत पुरावे असल्याचं सचिन वाझे यांचं म्हणणं आहे. त्यासोबत देवेंद्र फडणवीसांना त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे, त्यामध्ये देखील हे सगळे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. स्वाभाविक आहे हे सगळे खळबळ उडवून देणारे मुद्दे आहेत, कारण अनिल देशमुख यांनी त्यांच्यावरचे आरोप जे आहेत ते खोडून काढलेले असताना अनिल देशमुख जे आहेत ते पीएच्या माध्यमातून पैसे घेत असल्याचं सरळ सचिन वाझे म्हणताना आपल्याला त्यांच्या या सगळ्या प्रतिक्रियेमध्ये पाहायला मिळतंय. त्यासोबत जयंत पाटील यांचं देखील नाव घेतलेलं आहे. आणखी काही नावं जे आहेत ते असल्याचं स्वतः ते बोलताना पाहायला मिळतात. थोडंसं थांबवतीये. सुषमा अंधारे सुद्धा आपल्या सोबत आता फोन लाईनवरती उपस्थित आहेत. सुषमाजी, जे गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत एकीकडे आपण बघतोय आणि हे आरोप स्वतः सचिन वाझेनं केलेले आहेत, तुमचं यावरती काय स्पष्टीकरण? सचिन वाझे असा कोण माणूस आहे? सचिन वाझे हा राजा हरिश्चंद्र आहे का? जो सचिन वाझे स्वतः गुन्हेगार आहे, जो शिक्षा भोगत आहे, अशा सचिन वाझेकडून एक पत्र येतं. त्या पत्राचं टायमिंग मोठं मजेशीर आहे की जेव्हा अनिल देशमुख साहेब पत्रकार परिषद घेऊन सांगताहेत की फडणवीसांनी माझ्यावर दबाव आणला होता, फडणवीसांनी मला अजित पवार किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करायला भाग पाडलं होतं, मी ते ऐकलं नाही म्हणून मला जेलमध्ये जावं लागलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर वाझेंना पत्र लिहायचं होतं, तर वाझेंनी इतके दिवस वाट का बघितली? वाझे आता या सिच्युएशन मध्येच पत्र कसे काय लिहितात? बरं, वाझे पत्र लिहितात तर वाझेंनी हे पत्र न्यायसंस्थेशी संबंधित एखादी प्राधिकृत संस्था, एखादा प्राधिकृत कोणी अशांशी का बरं त्यांनी संवाद केला नाही? त्यांना पत्र का बरं लिहिलं नाही? ते पत्र फडणवीसांनाच का लिहिलं जातं? ज्या फडणवीसांवर ढिगाने आरोप झाले, जे फडणवीस स्वतः संशयाच्या भोवऱ्यात आहेत, ज्या फडणवीसांनी आमदार फोडण्यापासून तर महाराष्ट्राचं सरकार अस्थिर करण्यापर्यंत आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पायदळी तुडवण्यापर्यंत अनेक आरोप जेव्हा फडणवीसांवर होत आहेत, तेव्हा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा शिळ्याकडे लावून आणलं जातं. बरं, पण मग सुषमाजी, सचिन वाझे यावर असंही म्हणतोय की नार्को टेस्टला सुद्धा मी तयार आहे. काय ताई, काय नार्को टेस्ट काय? जिथे 70,000 कोटीचे घोटाळे सहज त्याला क्लीन चिट दिल्या जातात, जिथे ढिगाने आरोप केले जातात आणि माणसं पुन्हा वॉशिंग मशीन मधून स्वच्छ करून घेतली जातात, याच वाझेच्या सोबतचं अजून एक नाव होतं परमवीर सिंग. त्या परमवीर सिंगाला म्हणजे ज्या सरकारने आरोप केले, ज्या लोकांनी आरोप केले, त्याच लोकांनी पुन्हा परमवीर सिंगला सामावून घेतलंच की संस्थेमध्ये का? त्यामुळे ह्या सगळ्या बोलण्याला किती अर्थ उरतो? बरं, जयंत पाटलांचं नाव पण घेतलंय त्यांनी आता ह्या सगळ्या वक्तव्यामध्ये. ते जयंत पाटलांचं नाव घेऊ शकतात, ते कुणाचंही नाव घेऊ शकतात. आता इतक्या डेस्परेटली प्रयत्न होऊ शकतात भाजपाकडनं. आधीच सगळ्यात स्वायत्त संस्था त्यांच्या हाताशी आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या विरोधात जाणार आहेत, हे चित्र त्यांना स्पष्ट दिसतंय. त्यामुळे डेस्पिरेशन मध्ये ते कुणाचंही नाव घेऊ शकतात, कुणाचंही.
काँग्रेसच्या नेत्यांचं, आमच्या नेत्यांचं, राष्ट्रवादीच्या नेत्यांचं कुणाचंही नाव घेऊ शकतात. त्यामुळे मला त्याच्यात काही फार असं गांभीर्य वगैरे काही वाटत नाही. बरं सुषमाजी, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे जसा तुम्ही सुद्धा उल्लेख केलात की या सगळ्या प्रकरणामध्ये अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली, गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि त्यानंतर खरं तर कुठल्याही अशा पद्धतीनं आरोपीला, गुन्हेगाराला पत्रकारांशी बोलण्याची संमती नाही आणि तरीही अशा पद्धतीनं त्यांनी हा बाईट दिलेला आहे किंवा पत्रकारांशी संवाद साधलाय. एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं की हे त्या एवढा स्कोप मिळतो कसा काय त्यांना? हा स्कोप कोण उपलब्ध करून देतं? आणि तो स्कोप उपलब्ध करून देण्याचे टायमिंग सुद्धा सरकार पुरस्कृत कसे असू शकतात? हे म्हणजे आता काही सचिन वाझे काही आतापासून आहे का? कालच त्याला अटक झाली अशी परिस्थिती आहे का? इतक्या दिवसांमध्ये, इतक्या महिन्यांमध्ये, इतक्या वर्षामध्ये सचिन वाझे काहीच बोलत नाही आणि आता अचानक तो एकदम पोपटासारखा बोलायला लागतो. जेव्हा की फडणवीसांवर खूप आरोप होत आहेत. फडणवीसांची स्वतःची जी छबी आहे ती कमालीची संशयग्रस्त झालेली आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये फडणवीसांची मदत करण्यासाठी म्हणून हे स्टेटमेंट येतात. तेव्हा या स्टेटमेंटची व्हॅलिडिटी पण तपासणं गरजेचं पडतं. बरं सुषमाजी, यावरती आता एक पक्ष म्हणून किंवा तुमचं महाविकास आघाडी म्हणून पाऊल काय असणार आहे? नाही, आमचं पक्ष म्हणून किंवा पाऊल म्हणण्यापेक्षा ना, देवेंद्र फडणवीस हे फेक नेरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र आहे असं मी आधीच म्हटलं. ते फेक नेरेटिव्ह तयार करताना महाविकास आघाडीच्या संबंधाने जे अनेक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतात त्यातला हा एक प्रयत्न आहे की आमची जबाबदारी असेल की आम्ही लोकांना अत्यंत स्वच्छ आणि नम्र शब्दामध्ये फडणवीसांची आणि भाजपाची ही जी षडयंत्राची राजनीती आहे ती लोकांमध्ये जाऊन उघड करणं आणि लोकांशी संवाद साधणं. कारण स्वायत्त यंत्रणांकडून आता किती अपेक्षा करायच्या यापेक्षा लोकांच्या दरबारात न्याय मागणं हे जास्त महत्वाचं आहे. नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी सुषमाजी. तर आपण बघतोय अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप हे आता सचिन वाझेनं अनिल देशमुखांवरती केलेले आहेत आणि अगदी काही दिवसांपूर्वीच स्वतः अनिल देशमुखांनी केलेली पत्रकार परिषदेतनं देवेंद्र फडणवीसांवरचे आरोप आणि त्यानंतर मी फडणवीसांना पत्र लिहून सगळी माहिती दिली आहे हे सचिन वाझेनं अशा पद्धतीनं माध्यमांना सांगणं, पोलीस एकीकडे बोलण्यास अडवत आहेत मात्र तरीही माध्यमांशी सचिन वाझे बोलतोय. यापूर्वी सुद्धा सचिन वाझेला प्रश्न करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांनी कधीही संवाद साधला नव्हता. यावेळेला मात्र हे टायमिंग साधलं गेलं असा आरोप आता विरोधक करतायत.